डाया जाती लेक बाप बघतो टेकाकड गेला काळजाचा घड डोंगराच्या आड। संपूर्ण ह्या सगळ्या माणसांसाठी जगासाठी नानात एक माणूस आहेत, एक व्यक्ती आहेत। बाप जगासाठी एक व्यक्ती असतो पण आपल्यासाठी अख्खं जग असतं। नांदाया जाती लेक चाक वाजत खडा खडाग दुबळ्या बापासाठी लेकर रडती दडा दडा। नांदाया जाती लेक बाप बघतो चोरावानी बघतो चोरावानी अश्रू ढाळतो मोरावानी। उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी। दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी जिजू जिजू संसाराचा पक्षी अंगणी उतरती 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 पक्षी अंगणी अंगणी उतरते पक्षी अंगणी उतरती 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 पक्षी अंगणी
प्राचनाची दोरी जोबरी प्राचनाची दोरी जोबरी
वाजवा विठ्ठल. पक्षंगणी उतरती ते का गुंतुण्या राहती. थोडा स्वर कमी करा. पक्षंगणी उतरती ते का गुंतुण्या राहती. तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची दोरी. फार गोड असू द्या. वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठोनी गेला. तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची दोरी. समचरण सरोजम सांद्रणीला बुधावम. जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम. सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. दया ज्ञान शांती तिथे योगनिष्ठा. मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा. अलौकिक लीला किती आठवावे. श्रीनिवृत्तीनाथा नमो नम्र भावे. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्फुर्दक प्रदेशम. विधींद्रादिदेवो सदा स्तूयमानं. समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं. शरण शरण एकनाथा. पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला. हो शरण शरण एकनाथा. पायी माथा ठेविला. नका पाहू गुण दोष. झालो दास पायाचा. नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा. पक्षंगणी उतरती. थोडा बेस किंचित कमी करा. ते का गुंतुण्या राहती. तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची दोरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला हा अभंग संत हृदय सम्राट भगवान श्री ज्ञानोबरायांची लढीवाळ अर्थात भक्त आणि ज्ञानोबरायांवरती ज्यांची असीम श्रद्धा. पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज. जगाच्या बापानं ज्यांच्या पदरी काम करावं ते नाथ बाबा. जगाच्या बापानं ज्यांच्या घरी श्रीखंड्या म्हणून कावडीनं पाणी व्हावं ते एकनाथ महाराज. जगाच्या बापानं नाथ महाराजांचं कर्ज फेडावं ते एकनाथ महाराज. नाथ बाबावर कर्ज झालं तर देवानं रडावं. नाथ महाराजांची तारांबळ झाली तर देवानं मदत करावी. नाथ महाराजांच्या घरी श्रीखंड्या म्हणून राब राब राबावं. देवाची देवपूजा सुद्धा नाथांच्या घरची देवानं करावी. देवाच्या घरची देवपूजा सुद्धा नाथाच्या घरची देवानंच करावी. एवढे गोड संत. वारकरी संप्रदायात परमार्थ आणि प्रपंच या दोन्हीची सांगड ज्या महात्म्यानं घातली ते संत नाथ बाबा. शांतीचे सागर नाथ महाराज. जोपर्यंत समोरचा कंटाळत नाही तोपर्यंत स्वतःला राग न येऊ देणारे नाथ महाराज. एका सद्गृहस्थानं एकनाथ महाराजांना शिव्या द्यायला चालू केलं. एवढ्या शिव्या दिल्या एवढ्या शिव्या दिल्या एवढ्या शिव्या दिल्या. शेवटी त्या शिव्या संपल्या. मग त्यानं इम्पोर्ट करून आणल्या कुठून तरी मागून. त्याही संपल्या. 2-4 जणाला शिव्या मागितल्या म्हणे का हो त्या नाथ महाराजाला एवढ्या शिव्या दिल्या पण नाथ महाराजाला रागच आहे ना. तुमच्याकडे काही 4-2 शिव्या आहेत का. मग काही सोलापुरी शिव्या काही सातारी शिव्या काही मराठवाड्यातल्या काही विदर्भातल्या काही खानदेशातल्या शिव्या गोळा करून आणल्या. एवढ्या शिव्या दिल्या तरी नाथ महाराज हसतायत. मग त्याने विचारलं का हो एवढ्या शिव्या दिल्या तुम्हाला मग तरी तुम्हाला राग येत नाही. नाथ महाराज म्हणाले हे बघ भल्या माणसा तू शिव्या मला दिल्या खऱ्या पण मी ते शिव्या घेतल्याच नाहीत ना. जोपर्यंत मी तुझं काही घेत नाही तोपर्यंत ते मला लागू होत नाही.
तू जर माझ्या देहाला शिव्या घालत असशील ना, तर हा देह एक दिवस आपण इथं ठेवून जाणार आहोत. आणिला हा देह पाचाचा उसना शेकी ज्याचा त्याला देणे लागेल. तू जर या शरीराला शिव्या देत असतील, या हाताला, या पायाला, या डोळ्याला, तर हे एक दिवस जळणार आहे. एक दिवस हे पुरावं लागणार आहे. एक दिवस इथं ठेवून जायचंय. ज्या देहाला शिव्या घालतो ना, तो देह नश्वर आहे. मग जळणाऱ्या देहाला शिव्या घातल्या काय नाही घातल्या काय, काय फरक पडतो रे? आणि तू जर माझ्या आत्म्याला शिव्या देत असशील ना, तर माझा आणि तुझा आत्मा कुठं वेगळा आहे? आपण दोघं एकच आहोत. मग तू मला दिलेल्या शिव्या मलाच लागल्या कशावरून? आपल्या दोघाचा जर आत्मा एक असेल तर ह्या शिव्या तुला पण लागल्या ना. एवढे शांतीचे सागर नाथ महाराज. यवन अंगावरी थुंकला परिप्रसाद देऊन मुक्त केला. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, पाच नाही, तब्बल 108 वेळेला एका माणसानं धावत यावं आणि नाथ महाराजांच्या अंगावरती पान खाऊन थुंकावं. नाथ महाराजांनी लगेच हाताच्या बाह्या मागं सरल्या ना? अजिबात नाही. नाथ महाराज म्हणाले, हे बघ, जेवढ्या वेळा थुंकायचा तुझा प्रताप आहे तेवढ्या वेळा आंघोळीला जाणार. गोदावरीला जावं आंघोळ करून वापस यावं, गोदावरीला जावं आंघोळ करून वापस यावं. त्यानं माणसाने विचारलं, का हो 108 वेळेला तुमच्या अंगावर थुंकलो, तुम्हाला राग नाही आला? तुमचा तास दीड तास वाया गेला. नाथ महाराज म्हणले, वाया नाही गेलं. मग उलट तुझ्यामुळे मला 108 वेळेला नदीला आंघोळ करायचा योगायोग आला. एका माणसानं धावतच येऊन नाथ महाराजांच्या बायकोच्या पाठीवर बसण्याचा प्रयत्न केला. जरा कल्पना करा, असं होऊ नये. पण समजा आपल्या घरात असं झालंच, काही नाही, आपली बायको स्वयंपाक करत असावी, आपली बायको झाडून लोटून काढावी आणि उगाच चोपदाराच्या मनात यावं. नाही, कल्पना करायला काय अडचण आहे, हे सत्य नाही. पण उगं मनात आणायला काय अडचण आहे? उगं पकवाजाच्या मनात यावं, पीटी मास्तरच्या मनात यावं आणि पळत पळत यावं बायकोच्या पाठीवर टुनुक दिशी उडी मारून बसावं. मला खरं खरं सांगा, तुम्ही त्याचा पुतळा बांधाल ना, हित माळाला नेऊन सत्कार कराल ना, 2-4 हार आणाल महाराजाच्या गळ्यात घालाल ना, आधी हाताच्या बाह्या मागं साराल. अरे आई बहीण नाही का घरी? पण नाथ महाराज असं नाही म्हणाले. नाथ महाराजांनी बायकोला हाक मारली, गिरिजा, अगं लेकरू आलंय ग, आणि लेकरू पाठीवर बसायचा प्रयत्न करतय, सांभाळ पोरी. गिरिजाबाई म्हणाल्या, अहो काय काळजी करू नका, हरी पंडिताला पाठीवर घेऊन वाढायची दररोजची सवय आहे मला, त्यामुळे काय ताण घेऊ नका, माझ्या बाळाला व्यवस्थित घेते. आता ज्या महापुरुषाला आणि ज्या मूर्ख माणसाला त्या जो आलाय पळत पळत आणि पाठीवर बसायचा प्रयत्न करतो, मला खरं सांगा, त्याला बाळ म्हटल्यानंतर त्याच्या जीवाला काही वाटलं असेल ना? जाऊ द्या, जनाची नाही मनाची तरी. खाली उतरला आणि गिरिजाबाईच्या पाया पडला. लेकरा मोठा हो रे, असंच दररोज आईच्या पाया पडत जा. काय शांतीचे सागर असते. याच्या पुढचं सांगतो, पुढचं एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, नाथ महाराजांना रोज लोक शिव्या द्यायचे. नाथ महाराज जो शिव्या देतोय ना, त्याला 1 किलो साखर द्यायची आणि 2 शिव्या देणाऱ्याला गुळाची ढेप द्यायची. आपल्यात आहे का असं एखादा बागायतदार? शिव्या देणाऱ्याला साखर देतो, इथं कीर्तन करणाऱ्याला दे ना, आणि थोडी ना शिव्या घालणाऱ्याला देणार आहे. पण नाथ महाराजाचं असं नव्हतं. पुढचं जरा ऐका. नाथ महाराजांनी काय केलं? आयुष्यभर परमार्थ केला. चांगलं वागले, गळ्यात माळ, कपाळाला उभा गंध, पंढरपूरची वारी, आयुष्यभर परमार्थ. भानुदासांच्या कुळातले होते. आयुष्यभर परमार्थ केला, लोकाला चांगलं शिकवलं. आणि एक दिवशी नाथ महाराजांनी हा देह ठेवायचा प्रयत्न केला. मग भावकीतले 4-2 लोक आले. भावकीतले 2 जण पुढं आणि पाहुणे माग असतात. तुमच्याकडे कसं असतं? असंच असतं ना, 2 जण भावकीतले आणि 2 जण पाहुण्यातले, असंच असतं ना? का असं असतं तुमच्याकडं? 2 जण मित्र असतात आणि 2 जण फॉरेनर बोलवतात तिरडीला खांदा द्यायला. आयुष्यभर जरी भावकीला विरोध केला ना, तरी शेवटी त्यांच्याच खांद्यावर जावं लागते. मग ते खांदेकरी आले 2 जण, पुढचे 2, मागचे 2, पावणे रावळे गोळा झाले आणि यात्रा सुरू झाली. राम नाम सत्य हे, राम नाम सत्य हे, राम नाम सत्य हे. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. भजनी मंडळ रडायला लागलं. आणि अशी ती अंतयात्रेची दिंडी अशी पुढं भजनी होते, पाठीमाग माय मावल्या होत्या, वारं घालत होत्या नाथ महाराजाला. नाथ महाराज तिरडीवरती झोपलेले होते आणि त्यांची अंतयात्रा चौकात आली. आणि त्याच चौकात गावातल्या एका बाईची पोरगी नांदायला निघाली होती. एक तर जातच नव्हती, पण कशी तरी तिला सांगून निघाली होती नांदायला. आणि नेमकी एक तर कसं आहे, न नांदणारणीला 17 विघ्न. तुमच्या काळात 12 होती, आमच्या काळात 5 वाढलीत. ऐकताय ना? न नांदणारणीला 17 विघ्न.
आणि मग ती एकतर नांदायला जात नव्हती आणि कसं तरी म्हातारीनं तिला समजावून सांगितलं, जागं बेटा बरं असते, नांदायला जावं लागतंय, असं इथं माळशिरस मध्ये किती दिवस राहते, आपल्या इथं जावं लागेल तुला. आणि म्हणून गोड गोड बोलून तिला नांदायला पाठवलं. नेमकं चौकात आधीच नकटीच्या लग्नाला 23 विघ्न. तुमच्या काळात 17 होती, आमच्या काळात 6 वाढली. ऐकलं ना? मग ते कसं तरी तिचं ते तिथपर्यंत आली. चौकात ह्यांचं ते प्रेत यात्रा बघितली, तिनं नाकच मोराडलं. मम्मी काय सांगत होती ना तुला, मला पाठवू नको, मला पाठवू नको, मला पाठवू नको. बघ त्या नाथ महाराजाचं मड आडवं चाललंय, काहीतरी अपशगुन होणार आहे. अगं तसं नसतं ग, महाराजाची प्रेत यात्रा आहे, चांगला आहे. मोठ्या माणसाची अंत्ययात्रा आहे, बरं असतं. उलट पाया पडन चल, नाही जाणार. म्हातारीला असा राग आला, म्हणली ह्या नाथ महाराजाचं काय करावं मेल्याचं. बरा की माझ्या पुरीच्या नांदायला जाताना वरातीला आडवा आलाय. बरं त्याला टायमिंग नव्हतं परत जायला. नाथ महाराज उठूनच बसले तिरडीवर आणि हाक मारली, ओ बाई काय आधी तुमच्या पुरीला लावा बरं नांदायला, माझा मी परत जातो. उठले आणि घरातच गेले. आता तिरडीवरून उठून जे खाली उतरले, खरं सांगा पुढच्या भजनाचं काय झालं असं. चोपदाराला तेव्हापासून थंड वाजून आली, अजूनच सुधारणा झाले. खांदेकरी तर औषधाला उरले नाहीत, कुठं पळून गेले कळालंच नाही संतोष बुवा. दुसऱ्या बारीनं परत गेले. मग भावकेतले म्हणले लई नाटकं करत होता. शेवटी आमच्याच खांद्यावर जावं लागलं का. नाथ महाराज परत उठून बसले, खाली उतरवा, खाली उतरवा. का अजिबात चालणार नाही का, लई मीपणा झालाय माझा, मी पळत जातो, तुमच्या खांद्यावर जाणार नाही. जे पळाले ते गोदावरीमध्ये, ऐकलं का, जलसमाधी घेतली. शेंडी फक्त वरती आली. आजही पैठण निवासी नाथ महाराजांच्या फक्त शेंडीची समाधी पैठण येत आहे. असे शांतीचे सागर नाथ महाराज आणि नाथ महाराजांचा सुंदर अभंग. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची दोरी. विठ्ठल कुंडली ज्ञानदेव वैकुंठवासी गोविंद नानाच्या पहिल्या वर्ष श्राद्धाच्या अर्थात पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज आपण इथे एकत्र आलोत. बाबा आमच्या नानांचा पाठीमागं संपूर्ण परिवार, या कोळेकर परिवाराला दुःख होणं स्वाभाविक आहे. आई चंद्रभागेच्या डोळ्याला, मुक्ताबाईंच्या डोळ्याला पाणी येणं स्वाभाविक आहे. आदरणीय शरददादा रडले असतील, भगवान आबा रडले असतील, तीनही पुरींच्या डोळ्याला पाणी येतं. जयश्रीताई, रंजनाताई, सुनीताताई लेकी माहेराला येतात. बापाचा फोटो भिंतीवरती टांगलेला पाहतात. ज्याचं जळतं त्याला कळतं. भावाचं पोरग मोठ्यानं ओरडतं, आत्या आली, आत्या आली, आत्या आली, आत्या आली. तिच्या डोळ्याच्या कडा उलावलेल्या असतात. सोप्यामध्ये बसते लेक. भावाचं लेकरू पाण्याचा तांब्या घेऊन येतं. 2 घोट पाणी पिते आणि डोळ्यातले अश्रू गालावर ओघळतात. आत्या आता का रडता हो? रडू नको तर काय करू राजा. जोपर्यंत माझा बाप जिवंत होता तोपर्यंत भाकरीचा तुकडा अंगावरून टाकला जायचा. एक तुकडा उजव्या बाजूनं, दुसरा तुकडा डाव्या हातानं टाकायचा माझा बाप. कडाकडा बोट मोडली जायची. माझी माय म्हणायची आली माझी डॉक्टरीन, आली माझी वकिलीन. मुठभर मिरच्या वळून फेकल्या जायच्या. एकदा नाही निरोप दिला, पुन्हा 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 निरोप द्यायचा माझा बाप. गच्च मिठी मारायचं माझं म्हातार. अजून 10-5 वर्ष राहिलं असतं तर बरं झालं असतं. या डोळ्यानं माहेर तरी डोळे भरून पाहायला मिळालं असतं. नातीला आजोबा तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत आजोबा असतो. तळहातावरती 5 रुपयाचं नाणं टेकवणारा आजोबा एका बाजूला आणि कंपनी हजारो रुपये पगार दिल तो पगार एका बाजूला. जेवढं प्रेम आजोबानं दिलेल्या 10 रुपयात असतं तेवढं प्रेम कंपनीच्या लाखातही नसतं. हे नातूला तेव्हा कळतं जेव्हा त्याला त्याचा आजोबा दिसत नाही. काय येतं 10 रुपयात, पण चुरगळलेली नोट नात कधी खर्च करत नाही. तशी जपू जपून ठेवल नात. माझ्या नानानं नोट दिली, माझ्या नानाचे 10 रुपयात नाही खर्च करायची पोर. दोनही पोरांनी शून्यातनं विश्व तयार केले. मला कल्पना आहे
आदरणीय चेअरमन साहेब समोर आहेत, बाळासाहेब, निखिल दादा आहेत. मला कल्पना आहे ही सगळी माझ्या जीवाची माणसं आहेत. बैलांचा व्यवसाय होता नानांचा. सर्जा राजाची जोडी होती. 4-4 बैल सांभाळायला वाघाचं काळीज लागतं. दुसऱ्याची चाकरी करायचे नाना. दुसऱ्याचं शेत नांगरून द्यावं, दुसऱ्याच्या शेताला पाळी घालून द्यावी, लोकाचं वावर पेरून द्यावं, लोकाचं वावर पेरता पेरता स्वतःची शेती मागं राहावी. हे कलियुग आहे. उगव त्याला राम राम आहे, मावळ त्याला निरोप सुद्धा देत नाहीत लोक. नाना होते तोपर्यंत प्रत्येकाच्या बांधाचा अभ्यास होता. प्रत्येकापर्यंत जायचं, कधी कोणाशी भांडण नाही, कधी कोणाला आगाऊपणानं बोलणं नाही. वागण्यात नम्रता, बोलण्यात गोडवा, हृदयात गरिबीची जाण. डोंगराच्या पलीकडं बुडालेला सूर्य आमच्या शरद दादाला भगवान आबाला रोज दिसल. माती आड निघून गेलेले नाना पुन्हा दिसणार नाही. सगळं होईल. अजूनही वाटतं नाना इकडून येतील तिकडून येतील, मन मानत नाही. अजूनही वाटतं घरात असतील, दारात असतील. ज्या दिवशी आजारी पडले त्या दिवसापासून असा एक डॉक्टर सोडला नाही, असा एक देव सोडला नाही की ज्या देवाला नवस बोलले नाहीत पोरं. ही धन दौलत पैसा आडका एखादा एकर जायची पाळी आली तरी चालत, नाना पाहिजेत. माझ्या दादानो, भावानो, बहिणीनो, लोक म्हणतात आमच्या बापानं आमच्यासाठी काय नाही केलं. मी सांगेन तुम्हाला, माझं आजचं कीर्तन ऐकल्याच्या नंतरनं कमीत कमी तुम्ही बापाला उलट बोलणार नाही, कमीत कमी तुम्ही बापाला कधी म्हणणार नाही माझ्यासाठी काय केलं. याच्यासाठी हा कीर्तन प्रपंच आहे. आजचं कीर्तन ऐकावं आपण. माझ्या कीर्तनानंतर कमीत कमी तुम्ही बापाला अरे तुरे करायचा नाही, कमीत कमी तुम्ही बापाला शिवे देऊ नये, ही माझी तळमळ आहे. लोक म्हणतात आमच्या बापानं आमच्यासाठी काय केलं, आमच्या बापानं आमच्यासाठी काय केलं. संतोष नाना तुम्ही ऐका, माऊली महाराज तुम्ही हे ऐकावं, अनिल महाराजांना ऐकावं. आप्पा, बरेच लोक म्हणतात आमच्या बापानं आमच्यासाठी काय नाही केलं, आमच्या बापानं आमच्यासाठी काय नाही केलं, आमच्या बापानं आमच्यासाठी काय नाही केलं. जरा पहा माझ्याकडं डोळे उघडून. ऐकताय का आपण? ऐकलं पाहिजे आपण. माझ्या दादानो, तुम्ही म्हणता माझ्या बापानं काय नाही केलं. काही काही पोरं म्हणतात आमच्या बापानं ना दात घासायला माती ठेवली नाही, आमच्या बापानं दात घासायला माती ठेवली नाही म्हणतात रे पोरं. ऐकावं त्या पोरांनी. माझ्या भावानो, दात घासायला माती ठेवली काय, नाही ठेवली काय. बापानं जमीन दिली, बापानं धन दिली, धन दिलं, दौलत दिली, पैसा अडका दिला, याला किंमत शून्य आहे. विचार करा. पैसा दिला असता, धन दिलं असतं, जमीन दिली असती, पण त्यानं जर आपल्याला त्याचं नावच दिलं नसतं तर. जरा कल्पना करा. आपल्याला सांगायला आपल्या नावाच्या पुढं आपण कुणाचं नाव सांगतो? बापाचं नाव सांगतो. जरा विचार करा. तुमच्याकडे पैसा भरपूर असावा, धन असावं, श्रीमंती असावी, तुमच्या दारात 10 गाड्या असाव्यात. किती गाड्या? 10. 3-3 कोटीच्या 10 गाड्या असाव्यात. तुमच्याकडे 100 कोटीचा बंगला असावा, 150 कोटीची जमीन असावी. जरा ऐका माझ्याकडे लक्ष द्या. एवढी कोट्याची इस्टेट असावी आणि विचारलं तुम्हाला, ओ म्हणे काय नाव आहे तुमच्या बापाचं? सांगता येईना. काय नाव आहे कोणास ठाऊक. का बरं? अहो बापाचंच नाव माहीत नाही. कसं काय? नाही हो, बापाचं नाव माहिती. नेमकं काय नाव आहे बापाचं माहीतच नाही. म्हणे काय? अहो बापच कोण आहे ते माहीत नाही. काय उपयोग आहे कोट्याच्या इस्टेटीला? काय उपयोग आहे कोट्याच्या इस्टेटीला? एका बाजूला कोट्याची इस्टेट आहे आणि एका बाजूला आपल्या समोर मध्यंतरी येणारं आपल्या बापाचं नाव आहे. जरा विचार केला का कधी? विचारलं पैसा किती आहे? म्हणे 2 कोटी बँकेत आहे. जमीन किती आहे? 12 एकर जमीन आहे म्हणे. गाड्या किती आहे दारात? म्हणे 4 गाड्या आहेत आमच्या. जनावरं किती? 50 गाय आहेत. हो. बँकेत किती रुपये आहेत? म्हणे 4 कोटी रुपये आहेत. बरं असू द्या, बापाचं नाव काय आहे? नाही माहिती बापाचं नाव. काय उपयोग आहे या इस्टेटीला? लोक हसतात आपल्यावर. अरे बाप नाही तुला, लेका कसला आहे तू? बाप नाही म्हणतो, नेमका कुणाचा आहे तुला सांगता येत नाही. म्हणून लक्षात ठेवा. म्हणताना दात घासायला माती ठेवली नाही, दात घासायला माती ठेवली नाही. आमचा बाप आमच्यासाठी त्यानं काहीच नाही केलं. त्यानं आपल्याला नाव दिले. त्यानं आपल्याला काय नाव, त्यानं काय दिलंय आपल्याला? नाव दिलंय. नाव. जरा स्वतःच्या बापाचं नाव आठवा. मी माझ्या नावानंतर माझ्या बापाचं नाव लावतो. तुम्ही तुमच्या नावानंतर बापाचं नाव लावताय. तुम्ही तुमच्या नावानंतर बापाचं नाव लावताय. जरा विचार करा. जर बापानं त्याचं नावच दिलं नसतं, आज आपल्याला काय इज्जत राहिली असती?
सुंदर मदमत्त हत्ती असावा. हत्ती ऐकताय ना, ताकदीचा हत्ती असावा, तेज असावं त्याच्या तोंडावर. मनात आणलं तर एखाद्या झाडाला सोंडेनं विळखा घालून त्यानं ते झाड उपटून टाकावं, पण त्याला दात नसावा. शोभतो का हत्ती सांगा? ऐका जरा पुढचं. सुंदर पक्षी असावा, छोटा पक्षी असावा आणि त्याला पंख नसावेत. काय करायची हो त्याला श्रीमंती? लेका पक्षी असेल तर त्याला पंख सुद्धा पाहिजे. सुंदर बाई असावी आणि तिच्या पाठीमागं एखादा पुरुष नसावा. ना भाऊ नसावा, ना बाप नसावा, ना नवरा नसावा. त्या सुंदर दिसणाऱ्या बाईकडे पडणाऱ्या नजरा काय चांगल्या असतात? नानकजींचा दोहा आहे, सांगितलंय आम्हाला. पंचपंख बिना हाती दंत बिना नारी पुरुष बिना वेश्या पुत्र बाप बिना. सुमिरन कर रे मना, सुमिरन कर रे मना, बीती उम्र तेरी हरि नाम बिना. पक्षी पंख बिना, पंछी पंख बिना, हाथी दंत बिना, नारी पुरुष बिना. सुमिरन कर रे मना, सुमिरन कर रे मना, बीती उम्र तेरी हरि नाम बिना. बीती उम्र हरि नाम बिना, बीती उम्र हरि नाम बिना, बीती उम्र हरि नाम बिना. सुमिरन कर रे मना, सुमिरन कर रे मना तेरी, बीती उम्र हरि नाम बिना, बीती उम्र हरि नाम बिना, बीती उम्र हरि नाम बिना, बीती उम्र हरि नाम बिना. देह नैन बिना, देह माणसाचा देह सुंदर आहे, सुंदर हात आहेत, त्या दोन्ही हाताला 10 बोट आहेत. पहा जरा माझ्याकडं. सुंदर पाय आहेत, जरा कधीतरी आरशात बघावं. काय सुंदर नाक दिलंय देवानं तुम्हाला. माणसं उगा म्हणून म्हणतात का? माणसानं धाकटं असावं पण नक्ट नसावं. काय सुंदर तुम्हाला नाक दिलंय, काय सुंदर कान दिलेत, तुम्हाला ऐकायला यावं पण तुम्हाला पाहायला येऊ नये. देह सुंदर असावा आणि डोळेच नसावेत. डोळेच नाहीत, काय उपयोग आहे? काय सुंदर जगात डोंगर आहेत, पर्वत आहेत, नद्या आहेत, समुद्र आहे, सुंदर सुंदर गोरी गोरी पान माणसं आहेत, काय सुंदर मंडप आहेत, काय सुंदर जग आहे, काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, सगळं आहे. ते सगळं आहे पण पाहायला डोळे नाहीत, पाहायला डोळे नाहीत, पाहायला डोळे नाहीत, पाहायला डोळे नाहीत. अरे सगळं असून काय उपयोग आहे? काय पाहिजे? देह नैन बिना, रैन चंद्र बिना, चंद्र तिथे चंद्रिका
चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका असने की जे नैन चंद्र बिना देह नैन बिना. ऐकलं पाहिजे आपण, पुढचं फार महत्वाचं आहे. मंदिर दीप बिना मंदिर दीप बिना हे मंदिर दीप बिना बीती उमर तेरी नाम बिना बीती उमर हरी 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 नाम बिना. पंछी पंख बिना हाथी दंत बिना पंछी पंख बिना हाथी दंत बिना नारी पुरुष बिना वेशापुत्र बाप बिना बीती उमर हरी नाम बिना बीती उमर हरी नाम बिना बीती उमर हरी बीती उमर हरी नाम बिना बीती उमर हरी नाम बिना. संपलं आयुष्य, नामस्मरण करायचंच राहिलं. बीती उमर हरी नाम बिना. म्हणत होता तो काय, पोरग शाळेत जायला लागलं की वारीला जाणार. शाळेला गेलं पोरग. आता म्हणत होता पोराची 10वी झाली ना मग कीर्तनाला जाणार. अहो राहू द्या, कीर्तनाला जायचं वारीला जायचं, माळ घाला. ते म्हणे यंदाचं जागरण झालं ना की लगेच माळ घालणार. अहो आता तरी माळ घाला म्हणे. खोराड्यातल्या 10च कोंबड्या उरल्यात, तेवढ्या संपल्या की माळ घालणार. अहो संपल्या 10च्या 10 म्हणे. अंडे आहेत ना, एक कोंबडी बसवली ना म्हणे. आता तरी माळ घाला. शेवटी माळ घालायची राहून गेली. त्याला माळ घालायच्या ऐवजी आणि तुळशीची माळ गळ्यात घालायच्या ऐवजी शेवटी तुळशीचा पाला तोंडात घालावा लागला, पण राहून गेलं. बीती उमर हरी नाम बिना नाम बिना. काय सुंदर देह दिलाय, पण आपल्या एवढ्या गडबडीतनं प्रपंचाच्या व्यापातनं होईना हो आपल्याला देवाकडे जाणं. तसं तर पंढरपूर जवळ आहे, पण नाही जाता आलं. आपल्यापेक्षा मग आंधळे पांगळे बरे. आपल्या आधी पण परमार्थ त्यांचा चांगला आहे आणि नंतरही चांगला आहे, हे मी सांगत नाही. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. हे प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता. प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता. घडी मोडी हेळा माथे आप पुण्य संचिता. घडी होय हेळा मात्रे पाप पुण्य संचिता. भव दुःख तो नवारी तुझ वाचूनी चिंता. भव दुःख तो नवारी तुझ वाचूनी चिंता. धर्म जागो सदैवाचा तुझी कपाळू राजा. जानसी जीवेचे गा न सांगता सजा. जागो सदैवाचा तुझी कपाळू राजा. जानसी गा न सांगता. पाकुळ झालो देवा नाही हात न पाय. नाही हात न पाय. पाकुळ
फार सुंदर. एकदा मनापासून टाळी वाजवा बरं सगळ्यासाठी. डोंबऱ्याच्या खेळात जसं तारेवर कसरत करावं लागते की नाही, तसं कीर्तनात सुद्धा स्वरावर स्थिर राहायला कसरतच करावी लागते. असं बॅलन्सिंग असतं, असं इकडं तिकडं इकडं तिकडं इकडं तिकडं, नाही तर ते कधी कोसळलं सांगता येत नाही. त्यामुळे एवढं सोपं नाही आणि अगदी चांगल्या पद्धतीची मला कीर्तन साथ आहे. माझ्या अभंगाचा विषय असा आहे, प्रारब्ध आणि प्रयत्न या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्रयत्नानं काय अशक्य आहे, वाळूचे कण रगडिता तेलही गळे, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तो कामने बसलेला आहे का. आपण शेती करतो, शेतीला सुद्धा प्रयत्न पाहिजेत. आपण परमार्थ करतो, परमार्थात सुद्धा प्रयत्न पाहिजेत. आपण पखावाज शिकतोय ना, तर पखवाज वाजवायला सुद्धा प्रयत्न पाहिजेत. पेटी आली पाहिजे, पेटी आली पाहिजे, अशी कशी येईल बरं, त्यासाठी सुद्धा प्रयत्न पाहिजेत. एखादा अभंग पाठ झाला पाहिजे, तसा कसा होईल, त्यासाठी प्रयत्न पाहिजेत. शाळा शिकायची, परीक्षा पास व्हायचंय, तसं कसं पास होता येईल, त्यासाठी काय पाहिजेत, प्रयत्न पाहिजेत. म्हणजे परमार्थ करायचा म्हटलं तरी प्रयत्न हवे आहेत आणि प्रपंच करायचा म्हटलं तरी काय पाहिजेत, प्रयत्न पाहिजे. जोपर्यंत आपले प्रयत्न चांगले नाहीत तोपर्यंत आपल्याला यश मिळणार नाही. अजून सोपं करतो, एखादं बी कसं काय कुणास ठाऊक, पण शिस ओतलेल्या भिंतीवर पडतं. दगडावर दगड, दगडावर दगड ठेवलेला असतो आणि त्या दगड ओतलेल्या भिंतीतनं एखादा अंकुर बाहेर उगवतो. पानाला पान, पानाला पान, पानाला पान, पानाला पान लागतं. तुम्ही जर कधी पाहिलं असेल तर तुम्हाला आठवेल, उंच उंच भिंती असतात एखाद्या मंदिराच्या, देवळाच्या, आणि त्या भिंतीवर एखादा अंकुर बाहेर येतो, झाड तयार होतं. मला खरं सांगा, तात्या कुणी पाणी घातलंय का हो तिथं? तिथं ठिबक सिंचन केलंय कुणी का? तिथं युरिया मटेरियल टाकायला कोण गेलं झाड वाढावं म्हणून? पण झाड एवढं चांगलं वाढतं. अहो, आपल्या दारात लावलेलं झाड रोज पाणी घालून वाढत नाही, पण त्या भिंतीतलं झाड एक नंबर दिसतं. त्याच्यावरचं तेज काय, त्याच्यावर काय. अजून सोपं करतो, बघा ना, तुम्ही जर दुधी भोपळ्याची शेती केली तर असं पीक लावलं तर दुधी भोपळा चांगला येत नाही, पण कधी कधी चुकून उकरड्यावर उगवतं आणि त्याचा भोपळा चोपदार फार मोठा होतो, असं मला सांगायचं. काय गंमत असेल पहा ना. म्हणजे पेरलंय ते नीट उगवत नाही आणि अचानकपणानं उगवतं. मग याला प्रयत्न कसे म्हणावेत महाराज? प्रयत्नानं सगळं मिळतं. ओलं मूळ असतं, ओलं मूळ, पण ते असं जमीन फोडत 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 जातं. लहान लेकरू असतं, छोटं चिखलाचा गोळा असतो 4-2 दिवसाचा, त्याच्या प्रयत्नानं बघा त्याला बरोबर कळतं रडायचं कधी, गप्प कधी व्हायचं, रडायचं कधी, गप्प कधी व्हायचं. मग ते हळूहळू एका अंगावर व्हायचा प्रयत्न करतं. एका अंगावर दोन्ही पाय वर घेतं, दोन्ही पाय लांबवतं, एका अंगावर घ्यायचा प्रयत्न झाला धपदिशी पडतं. मग पालतं होण्याचा प्रयत्न करतं, प्रयत्नच करतंय ना. मग पालतं झालं की त्याला परत उतानं होता येत नाही, मग त्याला कोणाच्या तरी आधाराची गरज लागते. हळूहळू तेही जमायला लागतं. मग पालतं झालं की दोन्ही हात पुढं झेपावतं आणि पुढं सरकायला बघतं. नशीब त्याला आपल्यावानी ढिरी नसते लहानपणी, नाही तर त्याची आपदा झाली असते का नाही. मग हळूहळू पुढं सरकायचा प्रयत्न करतं. थोडं अजून पुढं गेलं ते बाळ, तुम्हाला माहीतच असेल, थोडं पुढं गेलं की मग हात आपटतं, मग थोडा गुडघा पुढं करतं. मग त्याची आई असते ना, तिला फार आनंद होतो. बघा ना, म्हणे माझं लेकरू आता रांगायचा प्रयत्न करतंय. मग ते एक गुडघा पुढं घेतो, तिला लय काळजी असते, रांगतंय का नाही. लहान असतं लेकरू तेव्हा ते झोपलं ना, तो हाणून उठवते, उठ झोपलंय, उठ झोपतो सारखा, उठ. अरे झोपी जातो, एवढं कुठं झोपायचं असतं का? ते म्हणतं, मम्मी तू फक्त 6 महिने थांब ग, बघतो तुझ्याकडं. मग आधी कुणी घ्यायला गेलं बाळाला तर आई म्हणते घेऊ नका का, तुम्हाला घ्यायला यायचं नाही, राहू द्या, घेऊ नका, रडतंय ते, घेऊ नका, माझं मी सांभाळते त्याला, 6 महिने होऊ द्या. बळच म्हणते, म्हातारी तर नुसतीच वयानं म्हातारी झाली, तिला बी लेकरं झाली, ती पण माझ्या पप्प्याला अजिबात उचलून घेत नाही. मग घामच काढतंय घरादाराचा पुन्हा. ते प्रयत्नानं मग बोलायला शिकतं. डायरेक्ट बाबा म्हणत नाही, ते आधी बा म्हणतं, परत बाला बा जोडतं, बाबा म्हणतं, पा म्हणत नाही, पापा म्हणत नाही, डायरेक्ट पा म्हणतं. पाच्या मध्ये परत गॅप सोडतं आणि मग पा म्हणतं, आहे का नाही. हळूहळू द म्हणत नाही, नुसतं दला काना दा म्हणतं, र म्हणत. लगेच ऐकताय तुम्ही बी कान देऊन, असलं कुठं म्हणत असत का लेकर? लहान लेकरू प्रयत्नानं हळूहळू रांगायला लागतं, चालायला लागतं,
उभा राहतं, पडतं, बोलायला लागतं, शाळेत जातं, त्याला अ आ इ ई उ येत नाही, पण हळूहळू तेही येतं. मग त्याला हळूहळू कळतं क क कमळाचा, घ घ घड्याळाचा, र र रेल्वेचा, ई ई इंजनाचा, त्याला हळूहळू कळतं, त त तुतारीचा, म म मशालीचा, असं हळूहळू त्याला कळायला लागतं आहे की नाही. मग त्याच्या हळूहळू ओळख येतात. मग ते प्रयत्न करतं. काय गावात किती पार्ट्या आहेत त्याला लक्षात येतं, 4 पार्ट्या आहेत. मग ह्या पार्टीला म्हणतं हे बघा मी आहे म्हणून माझ्या वस्तीचं सगळं मतदान माझ्या माग आहे, तेवढं तुम्हाला करावं लागते काळ्या रात्री. मग ते केलं जातं. मी आहे म्हणून सगळं. मग त्याला अंदाज येतो हळूहळू काय काय प्रयत्न करावे लागतात. मग ह्याचं बी घेतं, त्याचं बी घेतं, त्याचंही घेतं, आणि मतदाना दिवशी मेहुणी आजारी आहे म्हणून निघूनच जाते गावात. ऐकताय? मग गावाच्या लक्षात येतो ह्यानं मोटरसायकल घेतली, पण ह्याला वाटायला दिलं होतं, ह्यानं वाटलंच नाही, गपचिपच मोटरसायकल घेतली. प्रयत्नानं हळूहळू हळूहळू ढाळे त्याला जमावं लागतं, पण प्रयत्न करत राहतो, हरत नाही. महाराज म्हणाले ओले मुळ भेदी खडकाचे अंग, ओले मुळ भेदी खडकाचे अंग, ओले मुळ भेदी खडकाचे अंग, खडकाचे अंग, अभ्यासासी सांग कार्यसिद्धी, कार्यसिद्धी, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी, कार्यसिद्धी, अभ्यासासी सांग कार्यसिद्धी, कार्यसिद्धी, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी, कार्यसिद्धी, खडकाचे अंग, अभ्यासासी सांग कार्यसिद्धी, ओले मुळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. म्हणजे याचा अर्थ असा आहे प्रयत्नानं सगळं शक्य आहे, प्रयत्न केले पाहिजेत. जोपर्यंत आपण प्रयत्न करत नाही तोपर्यंत परमेश्वर सुद्धा मिळत नाही. प्रयत्नांती परमेश्वर. पण असंच जर तुम्ही म्हणत असाल महाराज की प्रयत्नानं सगळं मिळतंय, प्रयत्नानं सगळं मिळतंय, प्रयत्नानं सगळं काही मिळतंय, प्रयत्नानं सगळं मिळवता येतं, मग माझा प्रश्न आहे तुम्हाला, श्रीमंत होण्यासाठी प्रयत्न कुणाचे नाहीत? मग झाले सगळे श्रीमंत? आपल्या शेतातलं पीक चांगलं यावं असं कोणा शेतकऱ्याला वाटत नाही? सगळ्याला वाटतं. मग येतं? मला खरं खरं सांगा, आपल्याला गोरी गोरी पान फुलासारखी छान बायको मिळावी असं कोणाला नाही वाटत? सगळ्याला वाटतं. पण मिळते? अरे काहींची तर दिवसा बॅटरी लावून पाहावी लागते. ऐकते ना? निवडून यावं असं कोणाला नाही वाटत. 4032 जणांनी फॉर्म भरले होते यावर्षी 2025 सालात विधानसभेला, मागच्या वर्षी. मग काय सगळेच निवडून आले? 4032 जण उभे होते. सगळ्याच्या रिक्षा फिरल्या, ट्रॅक्टर फिरले, बैलगाड्या फिरल्या, प्रचार केला, रातोरात वस्त्या पालत्या घातल्या, सगळ्यांनी वाटलं. मग काय सगळे 288च्या यादीला गेले? जाऊ दे, आले 288च्या यादीला. मला खरं सांगा, ते 288च्या यादीतले सगळेच खरं खरं सांगा बरं, मंत्रिपदापर्यंत पोहोचले? मिळालं काहींना मंत्रिपद. मग काय सगळ्यालाच गृहमंत्रीपद मिळालं? त्याच्यासाठी तर भांडणं झाली. याचा अर्थ असा आहे, निवडून यावं सर्वाला वाटतं, पण आवश्यकता प्रयत्नाबरोबर प्रारब्धाची सुद्धा आहे. शेती चांगली पिकावी असं सर्वाला वाटतं, पण शेती चांगली पिकण्यासाठी प्रयत्नांबरोबर प्रारब्ध सुद्धा असावं लागतंय. जोडीदार चांगला मिळावा असं सर्वाला वाटतंय, पण जोडीदार चांगला मिळण्यासाठी प्रयत्नाबरोबर प्रारब्ध सुद्धा असावं लागतंय. तुमच्याबरोबर काय बाकीच्यांनी साऊंड सिस्टमचे व्यवसाय केले नाहीत? केलेच. मग काय सगळ्याचे चालले? सगळ्यांचे संतोष माने झाले नाहीत? काही संतोष माने एसटीत प्रकरणात पुढे आले. हडपसरचं प्रकरण तुमच्या ध्यानात नसेल, पण माझ्या पक्क ध्यानात राहिले. 10 वर्ष झाली तेव्हा मी पुण्यातच होतो. याचा अर्थ असा आहे, मला असं वाटतं प्रयत्नाबरोबर प्रारब्ध सुद्धा चांगले असावेत. माझ्याबरोबर शिकायला भरपूर पोरं होती,
सगळे माझ्या बरोबर. मग काय सगळेच कीर्तनकार झाले? काही झाले कीर्तनकार, काहीने आता कीर्तन सोडून दिलं. त्यांना विचारलं घ्याल का तारीख? ते म्हणले आता नाही जमायचं का, 2 वर्ष झालं मला तारीखच नाही आली, डायऱ्या घेऊन घेऊन कंटाळा आला. याचा अर्थ असा आहे, प्रयत्नाबरोबर प्रारब्ध सुद्धा असावं लागतं, हे मान्य केलं पाहिजे. महाराज एक वाक्य सांगू, अरे आमच्या वारकऱ्यांच्या आयुष्यात ज्ञानोबा तुकोबाचा हात आहे. ज्ञानोबरायानं तुकोबरायांनी आम्हाला तळहाताच्या फुडाप्रमाणे जपलंय. ज्ञानोबरायांचं तुकोबरायांचं नाव आमच्या ओठावर आहे. ज्ञानोबरायांचा तुकोबरायांचा हात आमच्या डोक्यावर आहे. आणि आज म्हणून आमच्या लोक पाया पडतात. ज्ञानोबा तुकोबरायांनी आम्हाला जर डावललं असतं तर आमच्या पायाचं कुणी दर्शन घेतलं नसतं. आज आम्ही जे कुणी आहोत ना ते ज्ञानोबरायांमुळं आणि तुकोबरायांमुळं आहोत, हे लक्षात राहू द्या. आमचे मालक कोण असतील ना तर ते ज्ञानोबा आहेत. आमचे मालक कोणी असतील ना तर आमचे तुकोबा आमचे मालक आहेत. बस ज्ञानोबा तुकोबाने आम्हाला घडवले. ज्ञानोबरायांमुळं तुकोबरायांमुळं आज आम्ही आहोत. त्यांना वजा केलं असतं काय राहतंय आमच्या आयुष्यात? काय राहतं महाराज? 1.5-2 एकर शेती वाट्याला आलेली तेवढीच करावी लागली असती, कुठेतरी भाजी घ्यावी लागली असती, विकायला जावं लागलं असतं. पण आमच्यामध्ये एक गुण आहे, आम्ही आमचं चांगलं व्हावं असं जेव्हा मनात आणतो ना तेव्हा आम्हाला असं वाटतं दुसऱ्याचंही चांगलं व्हावं. नेहमी असंच वागलं पाहिजे. आपल्याला वाटतं ना आपलं चांगलं व्हावं, तसं दुसऱ्याचंही चांगलं व्हावं असं वाटलं पाहिजे. ज्या दिवशी आपल्याला वाटेल ना दुसऱ्याचं वाटोळ व्हावं महिला मंडळ, त्या दिवशी आधी आपलं वाटोळ होतं. उदाहरण सांगतो, एक माळीन मावशी होती आणि एक कुंभारीनबाई होती. तात्या महाराज दोघीची चांगली मैत्री झाली. माळीनबाई तुम्ही कुठल्या? म्हणे मी माळशिरसचीच आहे. तुम्ही? मी पण इथलीच आहे. काय करता तुम्ही? अहो कळत नाही का, कुंभारी नाही मी, काय करणार आहे, गाडगी विकते. गाडगं कळतं ना तुम्हाला आई? गाडगं मडकं संक्रांत पूजायला वापरतात तसली गाडगी बनवायची आणि तिनं ते टोपल्यात भरायची आणि दर गुरुवारी बाजारला जायची. कुठल्या बाजारला? माळशिरसला. आणि तिथं जाऊन गाडगी घ्या मडकी घ्या म्हणून ओरडायची. माळीनबाई तुम्ही काय करता? अहो मी काय करणार आहे कळत नाही का तुम्हाला? भाजीच्या पेंड्या घेते, माळवं घेते, टोपल्यात घेते आणि तो हारा तो डालगा असा डोक्यावर घेऊन हितनं चालत जाते माळशिरसला. कधी? अहो गुरुवारीच जाते. मग असं करायचं का काय? आपण दोघीत मिळून एक उंट घेऊया. उंट कशाला? एका बाजूनं तुमची गाडगी बांधा आणि एका बाजूनं भाजीच्या पेंड्या बांधू आणि तो उंट घेऊन आपण माळशिरसच्या बाजारला जाऊ. ठरलो दोघीचं. दोघीनं 5-5 हजार रुपये वर्गणी करून उंट घेतला. माळीनबाईच्या भाजीच्या पेंड्या एका बाजूनं आणि कुंभारीनबाईची गाडगी एका बाजूनं. असा उंट सजवला आणि निघाल्या बाजारला. एका बाजूनं भाजीच्या पेंड्या होत्या आणि दुसऱ्या बाजूनं गाडगी होती. कुंभारीनबाई उंटाच्या मागं चालत होती आणि माळीन मावशी दोर धरून पुढं चालत होती. काय अंतरावर गेल्यावर कुंभारीन मावशी म्हणल्या, हो येतंय की तुमच्या मागं ते चालत जित्राब, कशाला तेच दाव ओढत ओढत चालता, चालू दे त्याला मोकळं. मग माळीन मावशी पुढं मोकळं चालायला लागली, मागं उंट आणि त्याच्या पाठीमागं कुंभारीनबाई. काय झालं, पुढं काही अंतर गेल्याच्या नंतरनं उंटानं मान मागं घेतली आणि भाजीच्या पेंड्या उपसायला लागला. ते खायचीच गोष्ट आहे, खाणारच. कुंभारीनबाईला वाटलं होऊ द्या हिजच वाटोळं, खाऊ द्या. 2 पेंड्या खाईल, 4 पेंड्या खाईल, खाऊ द्या, मरू द्या, तेवढेच पैसे कमी येतील. 2 पेंड्या खाल्ल्या, 3 पेंड्या खाल्ल्या, 4 पेंड्या खाल्ल्या, 5व्या पेंडीला तोंड लावलं. आता माळीनबाईला काही दिसत नव्हतं, बिचारी पुढे चालली होती. पण कुंभारीनबाईला वाटायचं हिचं वाटोळ व्हावं. कुणाचं? माळीन मावशीच. 4-5 पेंड्या उपसल्या आणि 6व्या पेंडीला जेव्हा उंटानं पाठीमागं तोंड लांबवलं तेव्हा एका बाजूचं वजन कमी झालं आणि ज्या बाजूला गाडगी होती त्या बाजूचं वजन वाढलं. धप दिशी सगळंच खाली पडलं. अहो हिच्या तरी 4 पेंड्या वाचल्या, हिचं औषधाला गाडगं उरलं नाही. ऐकताय का? दुसऱ्याचं वाटोळ व्हावं असं मनात आलं की आधी आपलं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. तुकाराम महाराजांचं सुंदर प्रमाण आहे. आणि काच्या घाते मानिता संतोष, 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 आणि मानिता संतोष. सुख दुःख दोष दोष अंगी लागे, वावा. सुख दुःख दोष अंगी लागे. आणि काच्या घाते मानिता संतोष, आणि काच्या घाते मानिता संतोष. सुख दुःख सुख दुःख
अंगी लागे मानिकाच्या घाटे मानिता संतोष मानिकाच्या घाटे मानिता याचा अर्थ असा आहे, प्रयत्न आपल्यासाठी चांगले असलेच पाहिजेत, पण प्रयत्न दुसऱ्यासाठी सुद्धा चांगले असले पाहिजेत. पण कधी कधी प्रयत्नाला आडवं येतंय, त्याचं नाव आहे प्रारब्ध. काय आडवं येतंय? प्रारब्ध. काय आडवं येतंय? प्रारब्ध. बघा ना, तुम्ही दोन पोरी असतात, एका वर्गात लहानाच्या मोठ्या होतात, एक घरी इकडचा तांब्या तिकडं करत नाही आणि दुसरी लय काम करते. दुर्दैवानं असं होतं, जी पोरगी इकडचा तांब्या तिकडं करत नाही ना, तिला लय चांगलं स्थळ मिळतं, आणि ज्या पोरीला माहेरात लय काम पडलं तिला तिकडं बी लयच काम. ते म्हणते आगीतनं उठले आणि फपुट्यात पडले. ऐका ना, असं आहे ना, काय नाही पहा, सहज पेरलं तरी पीक चांगलं येतं. एका माणसानं माझं कीर्तन ऐकलं, म्हणे प्रयत्न केले पाहिजेत, प्रयत्न केले पाहिजेत. मग त्यानं पहिल्यांदा शेती करायला घेतली. शेती अशी शेती चांगली करायचा खंडानच घेतली होती, शेती चांगली करायचा. पण लोकांना बाजरी पेरली तर लोकांच्या बाजरीला ज्वारीला एवढी लांब कणसं यायची आणि त्याच्या बाजरीला उगत चिंगळ्या एवढीच. त्याला ते लांगलुंग म्हणतात. काय आलं तर म्हणे लांगलुंग. मग त्यानं व्यवसाय बदलला. त्यानं काय केलं, मासे धरायला चालू केलं. उजनीला जायचा, मासे धरून आणायचा. लोकाला लांबके मासे सापडायचे एवढे हातभर लांब, आणि याला उगत चिंगळ्या सापडायच्या. त्याला झांगझुंग म्हणतात. ते त्यालाही वैतागलं, म्हणला शेती करणे गया तो लांगा लुंगा, मछली पकडणे को गया तो झांगा झुंगा. मग त्याला कोणीतरी सांगितलं असं करा, काय 10ला पिरलं की 12 लोगावतोय बुवा वा. त्याला कोणीतरी सांगितलं, बघा ना म्हणे ते सागर महाराजाची युट्यूबला 200, 350, 400 कीर्तनं आणि टीव्हीला दर महिन्याला कीर्तन आहे त्याचं, आणि बघितलं तर हिथं सुतक कोळेकराच्या हिथं म्हणे. काय सांगताय? आणि मग चौगुलवाड्यावर सप्त्याला असायचं की गायक म्हणून, हिथं देवळात झोपायचा, कसा बी असायचा, भातावर तर जोर द्यायचा, आमटीन भात दाबायचा, आणि ते आम्ही तर वाढवलंय, करदुटा धरून पळायचा. त्याला धोतार तरी घालायला येत होतं का? आता लई मोठा टीव्ही स्टार झालाय, तारखा मागितल्या तर मिळत नाहीत. आम्ही बघितला त्याला बरमुड्या हिथं मळानच फिरायचा जेव्हा यायचा पंक्तीला. आता लई मोठ्या मोठ्या गाड्या लई फिरायला लागलाय बुवा हो. असा गेला पंढरीला, राग आला असा, मस्तपैकी बोराटे महाराजांनी फेटा आणला, फेटा घातला, अशी कंबर बांधली, असं राम नाम जपना पराया माला आपणा, काय त्याला येत होतं ह्यातलं पण असं ऐकाय ना, असं मस्तपैकी कीर्तन करायला लागला. असा ते माळरानात त्याचं कीर्तन चालू झालं. एक चुकून त्याला वर्ष श्राद्धाची तारीख आली कुणीकडनं तरी, आणि ते असं कीर्तन करायला लागलं. आणि त्याच दिवशी गावात चोरी झाली होती. चोर बी आला होता, कीर्तनाला बसला होता पुढे येऊन. त्यानं काय केलं, हळूच बुवाचं दर्शन घ्यायला आला, आणि ज्या नोटा चोरल्या होत्या त्या नोटा हळूच बुवाच्या धोतराच्या मागं टाकल्या. पोलीस आले, चोर चोर येताय का, येताय का, येताय. नेमकं पाठीमागं पैसे गावलं. कुठून आणलं महाराज? आपल्याला काय माहित नाही. माहित नाही म्हणता धोतरात पैसे दडवता, हे जमायचं नाही. असले उद्योग करायला आला का? खरं बोला. खरं बोलतो महाराज, खरं बोला. लोक म्हणली हे मागच्या आठवड्यात उजनीव दिसलं होतं, मासं धरत होत. त्याला जरा करंजाच्या झाडाखाली न्या बर. मग त्याला करंजाच्या झाडाखाली न्याला, खाकीचा हिसका दाखवला, आणि मग त्याच्या 8 दिवसानं माझी गाठ पडली. मी म्हणलं कसं काय पाटील, बरं आहे का? आणि काल काय ऐकलं ती खरं आहे का? तो म्हणला सगळं खरं आहे. मी म्हणलं काय काय? खेती करने गया तो झांगा झुंगा लांगा लुंगा, खेती करने गया तो लांगा लुंगा, मच्छी पकडने को गया तो झांगा झुंगा, आणि महाराज बनने गया तो करंजाच्या झाडाला उलट टांगा. याचा अर्थ असा आहे, प्रयत्नापेक्षा काय महत्वाचं आहे? प्रारब्ध महत्वाचं आहे. महाराज सांगतात ना, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढ मान, प्रारब्धेची वाढ मान, प्रारब्धेची वाढ मान, प्रारब्धाची जोडे धन, प्रारब्धाची जोडे मान, प्रारब्धाची जोडे मान, प्रारब्धाची जोडे मान धन
बापाच्या हातात असता तो पोरगी पाहिजे, पोरगी पाहिजे, पोरगी पाहिजे, मुलगी पाहिजे, मुलगी पाहिजे. दिल्लीपर्यंत शोध घेतला, दिल्लीपर्यंत. दिल्लीत शोधलं आणि गल्लीत जमलं. योगायोग गल्लीतला होता, दिल्लीतला नव्हता. याचा अर्थ असा आहे, मला असं वाटतं प्रारब्ध अति महत्वाचा आहे. जरा माझ्याकडे पहा तुम्ही, मी सोपं करतो. 12 जून हा दिवस भारत देशामध्ये काळा दिवस म्हणून साजरा केला जावा असं मला वाटतं. याचं कारण होतं, दुपार झाली होती. 12 सव्वा 12ला अनेक प्रवासी अहमदाबाद मधून विमानात बसले होते. एअर इंडियाचं बोईंग 787 नावाचं विमान काही वेळात अवकाशात झेपवणार होतं. काही माणसं सेल्फ्या काढत होती, काही माणसं फोटो काढत होती, काहींनी आपापल्या घरी व्हिडिओ कॉल केले होते. येतोय बरं, येतोय बरं. काहींना आईला भेटायचं होतं, काहींना वडिलांना भेटायचं होतं, काहींची लेकरं येणाऱ्या विमानाकडं किलकिल्या डोळ्याने पाहणार होते. कोणाला बाप भेटणार होता, कोणाला आई भेटणार होती. त्यामध्येच 15 वर्ष, ऐकावं आपण, 15 वर्ष एक आई भारतात राहत होती. तिचा पती रेडिओलॉजिस्ट होता. ऐकावं, नोकरीसाठी विदेशात होता, लंडनमध्ये नोकरी करायचा. दरवेळेला व्हिडिओ कॉल केला की 15 वर्षापासून एकच वाक्य म्हणायचा, तुम्हाला घेऊन येणार आहे, तुम्हाला घेऊन येणार आहे, मी येणार आहे तुम्हाला न्यायला, मी येणार आहे. मग इकडनं माय म्हणायची, बघा ना आपली दिदी काय म्हणते. एक पोरगी होती, 2 लेकरं होती, लहानारी लेकरं होती. बाबाकडे जायचंय, बाबाकडे जायचंय, बाबाकडे जायचंय. अखेर तो दिवस आला. 2 महिने वाट पाहिली, विजा भेटत नव्हता. 2 महिन्यानं तो दिवस उगवला. आनंद होता. सगळ्याला निरोप दिला, येतो बरं आम्ही लंडनला निघालो, कायमचं तिकडं राहायला निघालो, कायमचं निघालो. आता 15 वर्ष झालं नवरा जवळ नाही, 15 वर्ष झालं कधीतरी येतो, महिना 1.5 महिना थांबतो, परत जातो. किती दिवस एकटीनं जगावं. लेकरं बापा विना राहतात. सगळं आवरलं होतं. विमानात बसले होते. अवघे 40 सेकंद, अवघे 40 सेकंद, 40 सेकंदापूर्वी एक सेल्फी काढला आणि आपल्या सोशल मीडियाला टाकून दिला. एवढ्यात विमानानं टेक ऑफ केलं. विमानात हवेत झेपावं लागलं. अवघे 40 सेकंद. ऐकलं पाहिजे, त्या विमानानं उड्डाण घेतल्यापासून 15 सेकंदात विमान कोसळलं. होत्याचं नव्हतं झालं. अस्थि शोधायला सुद्धा त्रास झाला. हाडं सुद्धा सापडत नाहीत. बापाचा आईचा मृतदेह सुद्धा सापडत नाही. काय शोकांतिका असेल. याला प्रारब्ध म्हणतात. विमानात बसायला पैसे लागतात. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. माणसाला विमानात बसायला पैसे लागतात. विमानातून सुखरूप खाली उतरायला आपलं नशीब लागतं, हे लक्षात राहतं. विमानात बसायला पैसे लागतात, पण खाली उतरायला चांगलं नशीब लागतंय. पहा जरा माझ्याकडं अजून कोण कोण होतं. 2 लेकरं वाट बघत होती. आई बाबा येणार, आई बाबा येणार. आला होता तो आईला घेऊन जायला. 2 लेकरांना माय मिळालीच नाही. स्वप्न होतंय का पुरीचं एअर हॉस्टेस व्हायचं. विमानात बसली होती. प्रवास होता तिचा. ऐकलं पाहिजे आपण. कदाचित तिलाही माहीत नव्हतं हा प्रवास आता शेवटचा आहे. गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. काही किरकोळ माणूस होता लेका, ज्यानं मुख्यमंत्री पद भूषवलंय ना. एवढा मोठा माणूस स्वतःच्या बायकोला आणण्याकरता निघाला होता. जायचं, माझी धर्मपत्नी तिकडं आहे, काही वैद्यकीय अडचणीमुळे तिकडं होती, दवाखान्यातनं सुखरूप वाचली, आता माघारी घेऊन यायचं. पत्नीला आणायला निघाले होते. पत्नी तिकडं वाट पाहत होती. लवकर या बरं, लवकर या बरं, लवकर या बरं, मी वाट पाहते, लवकर या बरं. हा निघालोच आता. अवघे काही तास उरलेत. 10 तासानंतर तुझ्या जवळ आहे. सांगितलं होतं 10 तास सोडा. 15 सेकंदानंतर स्वप्नांचा चुराडा झाला होता. मेडिकल कॉलेजवरती विमान कोसळलं. काही शिकाऊ डॉक्टर होते. दुसऱ्याचा जीव वाचवणारे डॉक्टर, दुसऱ्याला प्राणदान करणारे डॉक्टर, दुसऱ्याला मदत करणारे डॉक्टर काही मिनिटात जेवायला बसले होते. डॉक्टरांना सुद्धा जावं लागलं. लोक म्हणतात भगवद्गीता वाचली, आम्हाला अभिमान आहे, हरकत नाही. भगवद्गीता वाचली, आम्हाला स्वाभिमान आहे, भगवद्गीतेचा आदर आहे. लेखा पण भगवद्गीता वाचली ना, तशी काही माणसं सुद्धा वाचायला हवी होती. भगवद्गीता वाचली ना, तशी माणसं सुद्धा वाचायला हवी होती. लोक आता उदो उदो करतात, काही नाही भगवद्गीता जशीच्या तशी, भगवद्गीता जशीच्या तशी. अरे अभिमान आहे आम्हाला, आम्ही नावं नाही ठेवत. भगवद्गीता वाचली, भगवद्गीता वाचली, भगवद्गीता वाचली. पण ज्याच्या घरातली माणसं मेली त्यांना विचारा ना. अजूनही त्यांना वाटते आमची पोरगी धावून येईल, आमचा पोरगा येईल. नसल त्या ढिगात. गेले 4 दिवस झाले, अजूनही मृतदेहांची ओळख पटली नाही. DNA चाचण्या घेतल्या जातात.
अजूनही देह ताब्यात दिला जात नाही. अजूनही वाटतंय नक्की माझा बाप त्याच विमानात असेल का, नक्की जळलाच असेल का, त्यातनं कोण वाचला असेल का. ऐका बरं, कशाला नशीब म्हणतात, कशाला नशीब म्हटलं जातं. सगळी स्वप्न डोळ्यासमोर होती. उद्या येतो म्हणलेले, उद्याचं सोडा. लोक जुन्या काळात म्हणायचे उद्याचा भरोसा नाही. अरे काही सेकंदाचा भरोसा नाही, आता काही सेकंदाचा भरोसा नाही. त्यानं मनात आणलं ना, त्या प्रारब्धाच्या हातात आहे सगळं. लेका आपलं जगणं आपल्या हातात नाही, आपलं जगणं नशिबाच्या हातात आहे, आपलं जगणं प्रारब्धाच्या हातात आहे. हे उदाहरण काल परवा तुम्हाला कळालंय. आणि याच्या पुढचं ऐका तुम्ही. अरे त्याच्या जर मनात आलं एखाद्याला जिवंत ठेवायचं, एखाद्याला जिवंत ठेवायचं, एखाद्याला वाचवायचंय, तर ऐका माझ्या दादानो, भावानो, बहिणीनो, 265 लोक 15 सेकंदात जळून खाक झाले. पण त्या 265 जणांच्या यादीतला एक मात्र सुखरूप वाचला. याचा अर्थ असा आहे, प्रारब्ध माग असावं लागतं. उगा म्हणून महाराज म्हणत नाहीत देव राखे तया मारील कोणी, 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 देव राखे तया मारील कोण, देव राखे तया मारील कोण, देव राखे तया मारील कोण, देव राखे तया मारील कोण. न मोडे काटा हिंडता वन, न मोडे काटा हिंडता वन, काटा हिंडता वने, नमोडे काटा हिंडता वने. हो न मोडे काटा हिंडता वन, न मोडे काटा हिंडता वन, नमोडे काटा हिंडता वने, नमोडे काटा हिंडता वने. देव राखे तया मारील कोण, देव राखे तया मारील कोण, देव राखे तया मारील कोणी, देव राखे तया मारील कोणी. झाले शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरी, कोण बोलविते झाले शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरी वीर, कोण बोलविते. याचा अर्थ असा आहे, प्रयत्नाबरोबर प्रारब्ध सुद्धा अनुकूल असलं पाहिजे. एक मोठं प्रारब्ध सांगतो, थांबतो. माझ्याकडे बघा. अयोध्या नावाचं गाव आहे. श्री दशरथाला 4 पुत्र, राम, लक्ष्मण, भरत आणि अरे बोला ना, मी काय उक्त घेतलं नाही आज. भरत आणि शत्रुघ्न. 4 लेकराची लग्न झाली. सुना नांदायला आल्या. नशीब कशाला म्हणतात. 14 वर्ष आरशामध्ये तोंड नाही पाहिलं. तिचं नाव आहे कौसल्या. आरसा नाही पाहिला तिनं 14 वर्ष. नाही बघणार. डोक्याच्या जटा वाढलेल्या. माझा राम पाहिजे, राम पाहिजे, राम पाहिजे. काय फरक आहे माहितीये का आईमध्ये आणि बापामध्ये. एक गंमत आहे का जरा माझ्याकडे पहा. चुलीवर भाकऱ्या भाजणारी माय लक्षात राहिले आपल्या, पण ते धान्य कमवण्यासाठी राबणारा बाप नाही लक्षात. पहिला नंबर आला तर मुठभर साखर तळ हातावर ठेवणारी माय लक्षात राहते आपल्या, पण ती साखर खरेदी करण्याकरता पैसे कमवणारा बाप नाही लक्षात आपल्या. माझं लेकरू पहिल्या क्रमांकाने पास झालं पाहिजे याकरता कष्ट करणारा बाप नाही लक्षात आपल्या. एक एक घास भरवणारी माय लक्षात आहे आपल्या, पण राबणारा बाप नाही लक्षात आपल्या. आईच्या प्रसव वेदना आपल्याला कळतात. ओरडते बाळाला जन्म देताना, पण त्याच दवाखान्यात
तो आवाज सहन होत नाही. गुपचूप डॉक्टरच्या समोर येरझारा घालणारा बाप आपल्याला कळाला नाही. चमच्यानं दूध पाजणारी माय लक्षात राहिली. पण माझं लेकरू सुखानं झोपलं पाहिजे हे पाहणारा बाप किती जणांच्या लक्षात आहे. माझ्या लेकराचं पोट भरलं पाहिजे असं आईला वाटतं, पण ते एका दिवसाकरता. माझं लेकरू आज उपाशी नाही राहिलं पाहिजे असं जिला वाटतं तिला आई म्हणतात. माझं लेकरू उद्याही उपाशी नाही राहिलं पाहिजे असं ज्याला वाटतं त्याला आपला बाप म्हणतात. हे कधी विसरू नका. आई लेकराला कमरावर घेते. आईला असं वाटतं मी जे पाहिलंय ते माझ्या बाळानं पाहावं, मी जे पाहिलंय ते माझ्या बाळानं पाहावं, मी जे पाहिलंय ते माझ्या बाळानं पाहावं. बाप लेकराला खांद्यावर घेतो. त्याला असं वाटतं मला जे दिसलं नाही ते सुद्धा माझ्या पोराला दिसावं. कौशल्य फक्त म्हणत होती मी जगणार नाही, 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 मी जगणार नाही असं म्हणणारी कौशल्या 14 वर्ष मेलीच नाही. कौशल्या म्हणत होती रामा मी तुझ्या आठवणीत जगणार नाही, मी मरणार आहे, मरणार आहे, मरणार आहे, मरणार आहे असं किती वर्ष म्हणत होती? 14 वर्ष म्हणत होती, मेलीच नाही. पण बाप 8व्या दिवशी जग सोडून गेला. राम पाहिजे, राम पाहिजे. रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, राघवा केशवा माधवा, रामा श्रीरामा, श्रीरामा, श्रीरामा. हे कौशल्य बघ ना माझा राम मला सोडून गेला. एवढंच बोलला दशरथ. पाय आपटून आपटून गेला. बाप मेला. शत्रुघ्न रडत होता. ऐका बरं, उर्मिला रडत होती, श्रुतकीर्ती रडत होती, मांडवी रडत होती, सुमंत रडत होता. सुमंत कोण होता? दशरथाचा सारथी होता, रामाचा सारथी होता, सेनापती होता. सुमंत कोण होता? या सूर्यवंशांच्या घराण्यातला जवळचा होता. मला असं वाटतं आपलं रक्त सोडून, आपल्या घरातला सोडून बाहेरचा असा एखादा मित्र आपल्याला लाभला पाहिजे. आपलं रक्त सोडून असा एक जण असला पाहिजे आपल्यासाठी आपलं काळीज द्यायला तयार झाला पाहिजे. असा एकच असावा, एकच असला पाहिजे. आपल्या घरातला सोडून असा एक जण असला पाहिजे. असा एक तयार करून ठेवा. आपलं वय झाल्यावर आपल्याला बिस्किटचा पुडा घेऊन आला पाहिजे. 1 किलो सफरचंद आणले पाहिजेत. म्हणला पाहिजे ओ तात्या ओळखलत का मला? नाही ओळखलं. कुणाचा रे? तुम्ही नसल ओळखलं तात्या, मी अमुक अमक्याचा पोरगा आहे. तुम्ही नाही का माझी 12वी झाली होती, मला मेडिकलला जायचं होतं, माझी फी भरली होती, पैसे नव्हते, हॉस्टेलला राहायला पैसा नव्हता, तुम्ही नाही का मला मदत केली होती? अहो तुमच्यामुळं माझं चांगलं झालंय. आज सोन्याचा धूर निघतो आमच्या बंगल्यात. पण ओ तात्या याच्या पाठीमागं तुम्ही बरं, मला काल कळलं तुम्ही आजारी पडला म्हणून सफरचंद घेऊन आलो भेटायला. काही काळजी करू नका, मी आहे ना, 4 दिवस मी तुमच्या जवळ राहीन. काही लागलं तर मला मागा, मी तुमच्यासाठी काही करायला तयार आहे तात्या असं म्हणणारा एखादा पोरगा तयार करून ठेवता आला पाहिजे. एखाद्या अशी अवलाद तयार करून ठेवायची, म्हातारपणी काम आली. एखादी सुनबाई तयार करून ठेवायची महिला मंडळ. ती सुनबाई म्हणली पाहिजे आत्याबाई वेणी घालू का, फणी मारू का, हो आत्याबाई काय करू सांगा, आंघोळ घालू का? अरे तुम्ही लेखा तरुण वयात सुनबाईनं चपात्या केला तर वस्तीव फिरताय, कोळेकर वस्तीव. बघा बघा आमच्या सुनबाईनं कसा भारताचा नकाशा काढला, सुनबाईनं कसा भारताचा नकाशा काढला. सुनबाई म्हणते मर्ग म्हातारे तू मेल्यावर नाही बोराटे महाराजाचं कीर्तन वर्ष श्राद्धाला ठेवलं तर म्हणेन ते ऐक. मला असं वाटतं असा एक माणूस तयार करून ठेवला पाहिजे जो म्हातारपणात कामाला येईल. सुमंत त्यातलाच होता. सुमंत असाच होता. पहा जरा माझ्याकडं कीर्तन थोडं राहिलंय. सुमंत आला होता. मी नशीब सांगतो, नशीब. सुमंत भरताला विचारत होता, भरत एका सगळे रडतात आणि तू रडत नाही. काय म्हणला माहित आहे भरत? ज्या बापानं माझ्या भावाला घराबाहेर काढले त्या बापासाठी काय रडू? ए भरत असं बोलणं बरं नाही. नाही मी असंच बोलणार. भरत पळत गेला. चित्रकूटावरती श्रीराम होते. श्रीरामा यावं लागतंय. धिक्कार असो अशा आईचा ज्या कैकेनं तुला घराच्या बाहेर काढलं. मी त्याग करतो त्या आईचा, मी धिक्कार करतो माझ्या बापाचा. मेला असेल तर मेला असेल, मला सुख दुःख नाही. रामानं तोंडावर हात ठेवला. कोणाच्या? भरताच्या. ए भरत लेका दोष त्यांना नको देऊ, दोष माझ्या नशिबाचा आहे. कोण म्हणतंय हे वाक्य? राम. कोण म्हणतो? राम. कोण म्हणतो हे? दोष माझ्या नशिबाचा आहे. कोण म्हणतो? राम. राम कोण आहे? देव आहे, देव, जगाचा मालक आहे. काय म्हणतो तो? हा दोष कुणाचा आहे? माझ्या नशिबाचा आहे. आता तरी नशिबाला दोष द्या. कशाला घरातल्या म्हातारीला नावं ठेवता? आमची म्हातारी चांगली नाही, म्हाताराचा गाव आहे. एक सांगू का, आपल्या घरात सगळीच चांगली माणसं असतील असं कुणाच्याच घरात नसतं.
हाताची पाची बोट सारखी नसतात. कुणाचं म्हातारं आगाव असतं, कुणाची म्हातारी आगाव असते. कुणाच्या म्हाताऱ्याला लोकांची कोंबडी दारात आलेली चालत नाही आणि कुणाची म्हातारी दारात आलेली कोंबडी जिवंत माघारी जाऊ देत नाही. सगळेच काय चांगले मिळतील? सगळ्याच्याच घरी चांगली माणसं नसतात. कुणाला नवरा चांगला मिळत नाही, कुणाला बायको चांगली मिळत नाही, कुणाला शेजारी चांगले भेटत नाहीत. मग काय दोष त्यांना द्यावा? दोष देऊ नये. दोष आपला आपल्याला द्या. का? रामानं दोष स्वतःला दिला. श्रीरामा आईला दोष देत नाही, बापाला दोष देत नाही. कारण काय? रामानं उत्तर दिलं. भरत माय कैकई ना दोषी, माय कैकई ना दोषी, नवे दोषितात राज्य त्याग कानन यात्रा, असे जन्मजात असे कर्मजात. खेळ चाले नशिबी माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. जरा मरण यातून सुटला. तुम्हाला वाटतं मीच आजार आहे, माझंच कंबर साथ देना, बसल्यापासून कंबरट गेलं, 2 तास कीर्तन ऐकायचं सुद्धा सोपं नाही. तुम्हाला वाटतंय लय बेकार झाले, मलाच प्रॉब्लेम आहे. अरे नाही तसं. जरा बघा टाळकऱ्याकडे नीट उभा राहिलाय का बघा एखादा. त्या पाया ज्ञानबा तुकाराम. तुम्हाला वाटलं काय आपल्याच आयुष्यात अडचणीत आपणच आजारी पडतो? असं नसतं. जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात, दुःख मुक्त कोणी जगला, दुःख मुक्त कारे जगला कुणी जीवनात. कारे शोक करीसी वेड्या, स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. 2 ओंडक्याची होते सागरात भेट. जरा आपापल्या शेजारी बघा बरं, कोण ओंडका बसलाय बघा एकमेकाकडं. बघा, हा आता माझ्याकडे बघा. शेजार सुद्धा माणसाला चांगला असला पाहिजे. कीर्तनात बसताना सुद्धा शेजार चांगला बघून बसायचं. आता नका बघू एकमेकीकडं, वाईट वाटेल की शेजारणीला. कुशाल बघायला लागल्या. खरंच शेजार चांगला असावा. एक पेडवाला होतं चेअरमन साहेब, तात्या महाराज. पेडवाला होता, पेडवाला निखिल दादा. असा एवढा चांगला पेढा आणायचा, सातारचा कंदी पेढा. पण बाजारला आलं गुरुवारच्या, बसताना चुकलं, शेजार चुकला. उंदरं मारायच्या गोळ्या विकत होता ना, त्याच्या शेजारी बसलं. शेजाराला किती किंमत. मग पेडवाला मोठ्यानं बोंबलायचं, लय गोडे लय गोडे लय गोडे. आणि शेजारचं बारीक म्हणायचं, खाल्लं की मरतय. दिवसभर मिळ नाही. जरा मरण यातून सुटला. बघा जरा शेजारी ओंडका कोण आहे माझ्याकडे बघा. 2 ओंडक्याची होते सागरात भेट. तुम्हाला कळतंय ना? या सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ मानसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. नेमकं जगणं कसं आहे महाराज, असं जेव्हा नाथ महाराजाला कोणीतरी विचारलं, तेव्हा नाथ महाराजांनी दिलेलं उत्तर म्हणजे आजचा हा अभंग आहे. पक्षी अंगणी पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती. Oh
पाखरं आपल्या दारात येतात, दाणे टाकल्यानंतर दाणे टिपतात, तिथंच राहतात ना, मुक्काम करतात ना? नाहीत मुक्काम करत. पक्षी अंगणी उतरती, अडकत नाहीत, ते का गुंतुनिया राहती. तसं संसारात असावं. यावं इथं पृथ्वी तलावर, पाहुण्यानं पाहुण्यासारखं राहावं. आपण पाहुणे म्हणून आलोत ना. मी इथं आल्यानंतर म्हणू नये. आता मी कीर्तनात उभा आहे ना, सुरुवातीला मी संतोष रावांना सांगत होतो, दादा माझा माईक नीट करा, माझा माईक नीट करा. माझा माईक माझ्या बापाचा आहे, कीर्तन होईपर्यंत माझा आहे. ऐकता नाही? अनिल महाराज पण म्हणतात माझ्या माईकचा आवाज वाढवा, तुमचा आहे. मग कशाला माझं माझं म्हणता हो? ऐकताय ना? माझं कीर्तन आहे, माझं कीर्तन आहे, माझं कीर्तन आहे. माझी माणसं आहेत, माझी माणसं आहेत, माझी माणसं आहेत असं म्हणताना ध्यानात राहू द्या. भाव कुणाचा, बहीण कुणाची, कोण कुणाचे सगळे सोयरे. मेल्या पाठी सर्व राहिले, तुटतील धागे दोरे, तुटतील धागे दोरे. नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. सास कहती है जमाई मेरा है, सास कहती है जमाई मेरा है. लड़की देने का नाता है, लड़की देने का नाता है. तुझे अपने वतन को जाना है, तुझे अपने वतन को जाना है. तो काया नगर का सौदागर, तो काया नगर का सौदागर. तुझे अपने वतन को जाना है, तुझे अपने वतन को जाना है, मुझे अपने वतन को जाना है. भाई कहता है बहन मेरी है, बहन मेरी है, बहन मेरी है, बहन मेरी है, ए बहन मेरी है, वो भी बहन मेरी है, वो भी बहन मेरी है. बहन मेरी है, बहन मेरी है, बहन मेरी है. 1500 की देरी है, बहन मेरी है. कळते ना माझ्या लाडक्या बहिणीनो. भाई कहता है बहन मेरी है, बहन कहती है भाई मेरा है. कुठपर्यंत म्हणते माहित आहे बहीण? भाऊ माझा आहे, भाऊ माझा आहे, भाऊ माझा आहे, भाऊ माझा आहे. बहिणीला पोरग असावं, पोरग लग्नाला यावं आणि तिच्या भावाला पोरगी असावी. भाई मेरा है, भाई मेरा है, भाई मेरा है. काय नाही, तिनं मनात आणलेलं असतं. पप्याला पिंकी करायची, पप्याला पिंकी करायची, पक्याला पिंकी करायची, पप्याला पिंकी करायची. दुसऱ्याची नाही करायची, भावाचीच करायची, भावाचीच करायची, भावाची करायची. एका दिवशी फोन येतो भावाचा, तायडे काय रे दादा. अगं विचारलं बरं का पिंकीला, पण पिंकी म्हणते पप्पे आवडत नाही मला. एक घाव दोन तुकडे मिळे तरी तुझं थोबाड बघायचं. भाई कहता है बहन मेरी है, कहती है भाई मेरा है. सिर पर आगे का धागा है, तुझे अपने वतन को जाना है, तुझे अपने वतन को जाना है, तुझे अपने वतन को जाना है. बाप कहता है बेटा मेरा है, मेरा है. बेटा कहता है बाप मेरा है. पोरगं म्हणतं बाप माझा आहे, बाप माझा आहे, बाप माझा आहे, बाप माझा आहे. म्हाताऱ्यानं सगळी जमीन जप जप जपावी, पोरानंही जपावी. आणि उगाच ज्या वेळेला पोराच्या नावावर करायचंय
त्यावेळेला बोराटे महाराजाच्या नावावर सगळं करून टाकायचं. पोरगा म्हणाल का बापाला बाप, बाप कहता है बेटा मेरा है, बेटा कहता है बाप मेरा है, सिर्फ कागज का टुकड़ा है, तुझे अपने वतन को जाना है, तुझे अपने वतन को जाना है, तुझे अपने वतन को जाना आता हे ऐकल्यानंतर लगेच भांडण करू नका घरी जाऊन. आपली माणसं फार महत्वाची असतात. जोपर्यंत इथं आहोत ना तोपर्यंत आपल्यांना माझंच म्हणायचं. पण राहायचं कसं? वस्ती कर वस्ती आला. जावई घराला येतो बघा आपल्या. तुमच्याकडे जावई आहे का? जावई आहे का तुमच्याकडं? जावई नाही का त्याला 4 पाय असतात? जावई आहे ना, मी पण कुणाच तरी जावईच आहे ना. असं म्हणतात बघा, खानदानी जावयानं शक्यतो सासरवाडीत 1 दिवसाच्या वरती राहू नये. ऐकता ना तुम्ही अखिल भारतीय सदैव सासरवाडीत पडीक संघटना? कधी बिनलाजाला फोन लावा, आहेच मामाच्या तिकडं सासरवाडीत. कुठं असं जमलं आता गोंदवल्याला. ऐका असं आहे, खानदानी जावयानं शक्यतो सासरवाडीमध्ये मुक्काम करू नये असं म्हणतात. वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठवून गेला. पाहुण्याच्या घरातली सगळी माणसं झोपेतनं जागे व्हायच्या अगोदर जाग झालं पाहिजे. एखाद्याच्या घरी मुक्कामाला गेला ना, सवय लावून घ्या. त्यांच्या घरातली सगळी माणसं उठायच्या आधी आपण जागा व्हायचं. आपण आंघोळ करायची. आपल्या अंतुरणाची घडी पाहुण्याला दिसली नाही पाहिजे. काही जण एवढे बिनलाजे असतात ना, 9 वाजेपर्यंत झोपतात पाहुण्याच्यात जाऊन, आणि त्यांनी झोपलेल्या अंतुरणाच्या घड्या बाकीच्या घरादारांना दुपारी घालायच्या. वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठवून गेला, तैसे असावे संसारी. हो नाथ महाराज, एवढं सगळं आम्हाला चांगलं सांगितलंय, खरं सांगा असं जर आम्ही वागलो तर आमचा फायदा काय? महाराज म्हणे, भगवंताला तुम्ही शरण जा. एकदा का तुम्ही देवाला शरण गेला की तुमची सगळी भीती मरून जाईल. कसं असतं बघा, एखाद्या साहेबाची भीती शिपायाला असते. पोलीस स्टेशनला जर साहेब आले, तिथले जर शिपाई असले ते लय घाबरतं. पण हुशार शिपाई काय करतो माहिती आहे? साहेबाची सेवा करतो, साहेबाची गाडी पुसून देतो, साहेबाला शेवग्याच्या शेंगा नेऊन देतो, रानातले माळवं नेऊन देतो. साहेब एवढं खुश होतं, एवढं खुश होतं. मग एक दिवशी मग म्हणतं, चला बसूया गप्पा मारत, असं मला म्हणायचंय. ऐका ना तुम्ही, याचा अर्थ असा आहे, सेवेनं भीती निघून जाते, जवळ जाण्यानं भीती निघून जाते. ओ महाराज, देवाच्या जवळ गेलो तर काळाची भीती निघून जाईल. महाराजांनी उत्तर दिलं अभंगाच्या शेवटच्या चरणात. काय उत्तर दिलंय? शरण एका जनार्दन ऐसे असता भय तैसे असावे संसारी. जोरी प्रार्थनाची गोरी, प्रार्थनाची गोरी. प्रारब्ध कळालं, प्रयत्न कळाले, परमार्थ कळाला, प्रपंच कसा करावा कळाला, आयुष्यात कसं जगावं ते कळालं. बापाचं महत्त्व सुद्धा माझ्या कीर्तनातून मी बरंचसं सांगितलं. एवढं सगळं कळाल्याच्या नंतरनं आता भजन करा असं सांगायला लागू नये. एकदा मोठ्या प्रेमानं भजन करूया, कीर्तन थांबूया. इथल्या सगळ्या लोकांनी, भाविकांनी या आमच्या कोळेकर परिवाराचा आदर्श घेतला पाहिजे. खरं तर आयुष्य त्यांचं बैलांची सेवा करण्यात गेलं. उभं आयुष्य शेती करण्यात गेलं, बैलांची सेवा करावी. सहज हाक मारली तर गोठ्यातल्या बैलानं हमरावं, एवढं प्रेम होतं. आज ते उरले नाहीत. आज नानांची सर्व मुलं मुली नातवंड असा सगळा संपूर्ण परिवार आहे. काय करतो बाप एवढं सांगतो थांबतो. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात, आणि लेकराचा तुटलेला आत्मविश्वास जोडायचं काम करतो ना त्याला आपला बाप म्हणतात. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खं आयुष्य आपल्या आई बापानं कष्टात घालवलंय. ऐकलं पाहिजे आपण. चंद्रभागाताई, मुक्ताबाई या दोघींच्या आयुष्यात नाना निघून गेल्यानंतर काही शिल्लक राहत नाही. पण आमचे शरद दादा, भगवान आबा, सगळा परिवार आहे. जयश्रीताई असतील, रंजनाताई असतील, सुनीताताई असतील, ह्या पुरी आहेत. मुली 70 वर्षाच्या झाल्या काय आणि 75 वर्षाच्या झाल्या काय, बापासाठी त्या लहानच असतात. खरंच लहान असते पोरगी. तुम्ही बघा ना, किती वेळा तुम्ही माहेरला या, किती वेळा हातातली पिशवी रिकामी जाऊ दिली का हो कधी म्हाताऱ्यानं? कांदे, बटाटे, लसूण, येसराची चटणी काय कवायना देणार.
ऐका बरं माझ्या तायानो, 2 मिनटं तुमची घेतोय. माझा पुढचा प्रवास सुखाचा होईल, माझं कीर्तन सार्थकी लागल. तुम्ही यूट्यूबला भरपूर कीर्तन ऐकता, मला माहीत आहे. सागर महाराज बोराटे टाकलं की 200च्या वर कीर्तन ऐकायला मिळतात. पण हे सांगतोय ते ऐकायला मिळायचं नाही. माझ्या तायानो, सकाळी 8:30 वाजेपर्यंत झोपता येतं ना, त्याचं नाव माहेर आहे. सगळे जागे व्हायच्या अगोदर जागा व्हावं लागतं, त्याचं नाव सासर आहे. बाप तो बाप असतो, सासरा तो सासरा असतो. क्षमा करा, मला माफी मागतो तुमची, राग येईल माझा तुम्हाला. पण जेवढं प्रेम तुमचा बाप तुमच्यावर करतो तेवढं कुणीच करत नाही. भरलेल्या मंडपातनं नांदायला जाता तेव्हा चमच्यानं पाणी वाहणारी आई ध्यानात आहे. हाताच्या भायानं कोपऱ्यानं डोळे पुसणारा बाप तुमच्या लक्षात नाही. नांदायला जर गेली ना पोर, तर एवढा रडतो एवढा रडतो. तुम्हाला चपल्या सोडायला एकुलता एक उमरा कोणाचा असेल तर बापाच. माझं लबाड वाटत असेल तर कीर्तन झाल्या झाल्या तुमच्या बापाला फोन लावा. इकडनं हॅलो म्हणा, तिकडनं तुमचं म्हातारं हॅलो म्हणतं. तुमच्या हॅलो म्हणण्यात तुमच्या बापाला कळतं माझी लेक आनंदात आहे का दुःखात आहे. काय झालं ग दिदा? काय नाही हो, बरी आहे मी. लबाड नको बोलू, मला कळतंय. पाहुणा काय बोलला का? तुम्हाला कसं कळलं? अगं धड 2 असतात पुरे. बापाचं आणि लेकीचं काळीज एक असतं. लेकीकडं बघितलं तरी बापाला कळतंय तिच्या मनात काय चाललंय. व्हॉट्सअपचे मेसेज वाचणारे आणि तुम्ही लिहिलेलं पत्र वाचून तुमच्या भावना समजणारे अनेक भेटतील तुम्हाला. पण तुमचा चेहरा आणि तुमचे डोळे वाचणारा जगातला एकमेव महात्मा फक्त तुमचा बाप आहे, हे कधी विसरू नका. हातावरच्या रेषा पाहून भविष्य सांगणारा एखादा भेटेल तुम्हाला, पण हातावरच्या रेषा न पाहता आपल्या लेकराचं भविष्य घडवणारा जगातला एकमेव महात्मा म्हणजे आपला बाप असतो, हे कधी विसरू नका. बाप नावाची शिदोरी कधी पुरतही नाही आणि कधी सरतही नाही. नांदाया जाती लेक, बाप बघतो टेकाकड, गेला काळजाचा घड डोंगराच्या आड. संपूर्ण ह्या सगळ्या माणसांसाठी जगासाठी नानात एक माणूस आहेत, एक व्यक्ती आहेत. बाप जगासाठी एक व्यक्ती असतो, पण आपल्यासाठी अख्खं जग असतं. नांदाया जाती लेक, चाक वाजत खडा खडाग, दुबळ्या बापासाठी लेक रडती दडा दडा. नांदाया जाती लेक, बाप बघतो चोरावानी, बघतो चोरावानी, अश्रू ढाळतो मोरावानी. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी. दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी, जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, पोटामंदी हसू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची हाकर, लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर. बाप कळाला नाही, कळणार नाही. एक करा, जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत त्याला उलट बोलू नका, त्याला शिव्या देऊ नका. नसेल तुम्हाला चांगलं बोलता येत बोलू नका, पण वाईट बोलू नका. 70 वर्षाच्या म्हाताऱ्याची काय गरज आहे पोरांच्या वाटण्या झाल्यावर काम करायची. बाप तोपर्यंत थकत नाही जोपर्यंत पोरग यशस्वी होत नाही. माझी विनंती आहे, विनाकारण हजाराचा ड्रेस बापाला द्या, माझं कीर्तन सार्थकी लागल.
आज घरी जाताना तसं जाऊ नका. जाताना तुमच्या बापाला चपल्या घेऊन जा. चपल्याच न्या. बाप म्हणाल आहेत की माझ्याकडं, असू द्या. 4 चांगल्या माणसात गेल्यावर गाला, अरे आहेत माझ्याकडं, असू द्या. गावभर सांगल सत्याच्या चपल्या आणल्या, सत्याच्या चपल्या आणल्या. 100 रुपये ठेवायला द्या. गावभर सांगते म्हातारं, लाखानं कमवतंय माझं पोरग आणि पैसे ठेवाय माझ्याकडे देते. आपली प्रगती फक्त आपल्या म्हाताऱ्याला पचते, दुसऱ्याला नाही. तोंडावर जरी तो आगाऊपणानं बोलत असेल, 4 शिव्या घालत असेल, पाठीमागं मात्र तो तुमचीच काळजी करत राहतो. हे कायम लक्षात राहू द्या. ही विनंती करतो. आणि झालेली सेवा नानांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. चांगलं वागा, चांगलं राहा, इतरांशी प्रेमानं बोला. आपलं घर, आपला परिसर स्वच्छ ठेवा, स्वच्छतेला महत्त्व द्या. अवघ्या काही दिवसावर वारे आलेले आहे. वारकरी आपल्या घराला येतील. वारकऱ्यांना फार तुम्ही दान धर्म करावा असं नाही, पण वारकऱ्यांना इज्जत द्या, वारकऱ्यांना आदर द्या. आपण तर हे सगळं करणारीच माणसं आहोत, पण वारकऱ्यांच्या पावलांचं दर्शन घ्या. ज्ञानोबरायांच्या, तुकोबरायांच्या दर्शनाची अनुभूती तुम्हाला प्राप्त होईल. आपल्याला जेवढं काही येतंय तेवढी सेवा करण्याचा त्यांचा प्रयत्न करा. त्यांच्यातच आपण पांडुरंग पाहिला पाहिजे, त्यांच्यातच आपण ज्ञानोबा पाहिले पाहिजेत, तुकोबा पाहिले पाहिजेत, नाथ महाराज पाहिले पाहिजेत. आपण त्यांना माऊली म्हणतो. त्यांचं स्वागत करा, त्यांना प्रेमानं निरोप द्या अशी विनंती करतो. दाते हो दान करा, जाते पंढरपुरा. तुम्हाला नाही जमलं वारीला जायला, एक वारकरी घरी बोलवा, त्याला जेवायला घाला, त्याचं दर्शन घ्या, त्याला काय हवं नको विचारा आणि त्याला चांगल्या प्रेमानं निरोप द्या अशी विनंती करतो. माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्हीच पंढरपूरला जावं, तुम्हीच वारीला जावं. जाता येत नसेल तर जाऊ नका, फार प्रपंचाचा व्याप असेल, पण एक करा, कमीत कमी जाणाऱ्या माणसांच्या पावलाचं दर्शन घ्या. तुमचा निरोप पांडुरंग परमात्म्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. हा संदेश देतो, थांबतो. बरीच माणसं वर्ष श्राद्धाचं खात नाहीत. त्यांना माझा सल्ला आहे. ते म्हणतात आम्हाला वर्ष श्राद्धाचं चालत नाही. ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. वर्ष श्राद्धात चालत नाही. ढाब्यातलं कणाकण जाऊन हाणता, शंभड्या बाया, पारुसाचारी, मिसरीच्या पिचकाऱ्या चव देऊन खाताय आणि काहीतरी आम्हाला वर्ष श्राद्धाचं चालत नाही. येडे कुठले? अरे एका बाजूला कीर्तन चाललंय, दुसऱ्या बाजूला स्वयंपाक. माझ्या आचारी दादानं, माय मावल्यानं विठ्ठल विठ्ठल म्हणत स्वयंपाक बनवलाय. मग ते अन्न चांगलं का वाईट? मग खाल्लं पाहिजे का नाही खाल्लं पाहिजे? कुशाल म्हणतात आम्ही काशी करून आलो. नीट काशी करा, पण खा असा सल्ला देतो. चपल्या गेलं तरी म्हणतात 7:30 जाते. अर्जाची गेली त्याला 300ला काम लागतं. तेव्हा विनंती आहे, अंधश्रद्धा डोक्यातनं काढा हा सल्ला देतो. आपल्या गावातली मराठी शाळा वाचवा, आपल्या गावातली माणसं मोठी करा, आपल्या परिसराचा आदर ठेवा, हा सन्मान इतरांना द्यायला शिका. तुम्ही जर दुसऱ्याला आदर दिला तर आपल्याला सुद्धा इज्जत मिळाल्याशिवाय राहत नाही असा सल्ला देतो. आणि झालेली सेवा नानांच्या चरणी समर्पित करून पुन्हा एकदा या परिवाराचं मनस्वी कौतुक करून फार चांगला कार्यक्रम केला, यशस्वी कार्यक्रम झाला. एकदा मनापासून टाळ्या वाजवा बरं, फार मनापासून. मला कल्पना आहे आता काय झाले, तुमच्या हातात फुल आहेत त्यामुळं पूर्णपणे टाळ्या वाजत नाहीत, पण खरंच मला कौतुक वाटलं. एवढ्या माळरानावर मग अशी मी इकडे आलो. मी निखिल दादा तुम्हाला फोन करणार होतो, चेअरमन साहेबाला, निखिल दादाला. अहो नेमकं आणलंय तरी मला कुठं निखिल दादानं, पण एवढं सुंदर नियोजन. मला वाटलं 15-20 माणसाच्या वर माणसं यायची नाहीत, पण मंडप कमी पडला. एवढी माणसं गोड. आणि सगळ्यांचे आभार मानतो. पुन्हा एकदा या परिवाराचं कौतुक करून सगळ्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देऊन सेवेला पूर्ण विराम. फुलाचा अभंग होईल, त्यानंतर पुष्पवृष्टी होईल, याची सर्वांनी नोंद घ्या. पुन्हा एकदा सगळ्यांना एक विनंती आहे, लांबून फुलं कुणी फेकू नका. फोटोच्या पाया पडायला जेव्हा याल तेव्हाच फुलं वाहा. या घरातील सर्व सदस्य, भगवान आबा, शरद दादा, त्यांच्या 3 बहिणी जयश्रीताई, त्याचबरोबर मला वाटतं सुनीताताई आणि रंजनाताई, या सर्वांनी फोटो पुढे यायचे. बाकीच्यांनी आपापल्या जागेवरती उठून उभे राहा. सगळेजण उठून उभे राहा.